पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेला आता अटक करण्यात आली आहे। पत्नीच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जेला पोलिसांनी अटक केली आहे। डॉक्टर गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात अनंत गर्जेला काल रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी अटक केलेला आहे। पारदर्शकपणे तपास पार पाडण्यासाठी सहकार्य करणार असल्याचं आता गर्जेने म्हटलेलं आहे। काल रात्री स्वतःहून वरळी पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे। पत्नीच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जेला या ठिकाणी पोलिसांनी आता अटक केल्याची माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेत। स्वप्नील, आपण पाहतोय गौरी गर्जे यांच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जे स्वतः दाखल झाले पोलीस स्टेशनला, अटक करण्यात आल्याची माहिती। नक्कीच मृत गौरी गर्जे यांचे पती अनंत गर्जे यांना अटक करण्यात आलेली आहे। खरं तर अनंत गर्जे हे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये आले अशा प्रकारे सांगण्यात येत आहे, मात्र पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। वरळी पोलीस ठाण्यामध्ये आपण बघतोय अनंत गर्जे यांना आणण्यात आलेलं आहे। खरं तर नियमानुसार अनंत गर्जे यांची मेडिकल तपासणी होईल आणि यानंतर त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात येईल। 11च्या सुमारास त्यांना कोर्टात हजर करण्यात येईल असं प्रकारे सांगण्यात येते, माहिती समोर येते। पंकजा मुंडे यांचे ते खरं तर पीए आहेत। एकूण हाय प्रोफाईल ही केस झालेली आहे। गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली असल्याचं अनंत गर्जे यांनी सांगितलेलं आहे। मात्र गौरी गर्जे यांचे जे कुटुंबीय आहेत, आई आणि वडील आहेत, त्यांच्याकडून ही आत्महत्या नसून हत्या आहे अशा प्रकारे आरोप करण्यात आलेला आहे आणि या प्रकारे त्यांच्या जबाबानुसार पोलिसांनी गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे। अनंत गर्जे यांचे खरं तर भाऊ आणि त्यांची जी बहीण आहे त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या अनंत गर्जे यांची चौकशी आज करण्यात येईल आणि यानंतर दीर आणि ननंद, गौरीचे दीर आणि ननंद यांची सुद्धा चौकशी करण्यात येईल। मात्र चौकशीमध्ये अनंत गर्जे हे सहकार्य करतील अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। मात्र नक्की अनंत गर्जे यांनी जे पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे की गौरी गर्जे हिने आत्महत्या केली आणि त्या ठिकाणी मी नव्हतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र आज नक्की या जबाबामध्ये काय माहिती समोर येते आणि यामध्ये काय अपडेट समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी नक्की स्वप्नील, आपण जर पाहिलं तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सुद्धा आक्रमक पाहायला मिळत होते। यांच्याकडून सुद्धा आता या संदर्भात आरोप केला जात होता। त्या संदर्भात आता या अटकेनंतर त्यांची काय प्रतिक्रिया समोर येते? नक्की नीलम, अंजली दमानिया यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये। मात्र थोड्याच वेळामध्ये त्यांचीही प्रतिक्रिया समोर येईल। खरं तर काल अंजली दमानिया स्वतः वरळी पोलीस ठाण्यामध्ये आल्या होत्या कुटुंबासह। त्या ठिकाणी त्यांनी गुन्हा नोंद करण्यासाठी या ठिकाणी पोलिसांकडे सहकार्य केलं होतं, पोलिसांकडे विशेष विनंती केली होती। अंजली दमानिया आणि गौरीचे आईवडील यांनी जो जबाब दिलेला आहे त्यानुसार कार्यवाही पुढे सुरू आहे। मात्र अंजली दमानिया यांचा आता या अटकेनंतर पुढची काय प्रतिक्रिया आहे? अनंत गर्जे यांची खरं तर अटक झालेली आहे। अंजली दमानिया यांनी सुद्धा मागणी केली होती की लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि याची चौकशी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अशा प्रकारची मागणी केली होती। त्यामुळे आज नक्की अंजली दमानिया यांच्याकडून काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी नक्कीच, आपण पाहिलं तर कुटुंबियांकडून वारंवार आरोप केला जातोय आणि याच संदर्भात दिराकडून नंदेकडून सुद्धा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबियांकडून केला गेला आहे। त्यांची सुद्धा चौकशी होणार आहे का, त्या संदर्भात काय माहिती? नीलम, नक्कीच अनंत गर्जे यांचे जे भाऊ आणि खरं तर बहीण आहेत म्हणजेच गौरीचे दीर आणि ननंद यांची सुद्धा चौकशी होईल। दीर आणि ननंद यांनी सुद्धा गौरीला मानसिक त्रास दिला असल्याचा आरोप हा गौरीच्या आईवडिलांनी केलेला आहे। त्यामुळे या जबाबानुसार गौरीचे जे ननंद आणि दीर आहेत त्यांची सुद्धा चौकशी होईल। मात्र आज त्यांना आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।